कल्पना करा, तुम्ही एक सन्माननीय डॉक्टर आहात. समाजात तुमचा मान आहे. तुमच्या नावाने लोक विश्वास ठेवतात. पण एक दिवस अचानक तुम्हाला कुणीतरी कॉल करतं आणि सांगतं, तुमचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय. हातपाय गाळतात, श्वास अडखळतो. कारण हे खोटं आहे, पण व्हिडिओ दिसतोय तुमचाच. आणि ही कहाणी आहे अशाच एका भीषण कटकार स्थानाची, जिथे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं रूपांतर झालं. शेवटी समाजातली प्रतिष्ठा उद्ध्वस्त करणारं शस्त्रात. कराड, एक सन्माननीय शहर. महाराष्ट्राच्या साताऱ्यातील कराड शहर, जे वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या दृष्टीने नावाजलेलं आहे. पण याच शहरात अलीकडच्या काळात एक अशी घटना घडली की सगळं डॉक्टरांचं समाज हादरून गेलं. ही गोष्ट आहे 2 महिला डॉक्टरांची, नावाजलेल्या, शिस्तबद्ध, रुग्णांची काळजी घेणाऱ्या. आणि एक दिवस अचानक त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर दिसायला लागतात. पोलिसांकडे तक्रार केली जाते आणि जेव्हा तपास सुरू होतो तेव्हा समोर येतो एक असा चेहरा ज्याच्यावर कुणालाही शंकासुद्धा आली नसती. तोच होता डॉक्टर राजेश शिंदे. या प्रकरणाचा तपास सुरू होताच समजतं की हे व्हिडिओ खरे नाहीत. हे होते बनावट आणि त्यामागे होतं अत्याधुनिक AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तांत्रिक तपासातून समोर येतं की हे व्हिडिओ तयार केले गेलेत परराज्यात, पंजाबमध्ये. आणि त्यामागे हात होता डॉक्टर राजेश शिंदेचा. मग प्रश्न उठतो, का? डॉक्टर शिंदे यांचं एक किलेशन थेरपी सेंटर होतं, जिथं विविध आजारांसाठी उपचार केले जायचे. मात्र याच सेंटरबद्दल काही तक्रारी जिल्हा आरोग्य विभागाकडे पोहोचतात. सरकारी अधिकाऱ्यांकडून सेंटरची पाहणी होते आणि नकारात्मक अहवाल दिला जातो. हाच अहवाल देणाऱ्या महिला डॉक्टरांवर राग धरून डॉक्टर शिंदे मनात सूड घेण्याचा विचार करतो. तो थेट AIचा वापर करतो आणि तयार करतो अश्लील व्हिडिओ. 2 महिला डॉक्टरांचे, एका तरुणीचा आणि एका युवकाचा. या सगळ्यामागे एक नाव सतत पुढे येतं, विकास शर्मा. पंजाबचा एक इसम ज्याला डॉक्टर शिंदे ओळखत होते. पैशांची गरज असल्यामुळे विकास तयार होतो. डॉक्टर शिंदे त्याला काही मोबाईल नंबर देतो, त्यावरून एक WhatsApp ग्रुप तयार केला जातो आणि तिथे हे व्हिडिओ शेअर केले जातात. 20 मेच्या मध्यरात्री एक WhatsApp ग्रुपमध्ये एक तरुणी ॲड होते आणि काही क्षणात तिला आणि 2 महिला डॉक्टरांना केंद्रस्थानी ठेवणारे व्हिडिओ पोस्ट होतात. व्हिडिओसोबत अश्लील मजकूर आणि एक व्हॉइस ओव्हरही. समाज हादरून जातो. कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होतो. IT ॲक्ट अंतर्गत सायबर क्राईम युनिटचा तपास सुरू होतो. विकास शर्मा आणि डॉक्टर राजेश शिंदे दोघांनाही अटक केली जाते. त्यांचे मोबाईल जप्त केले जातात. तपासात उघड होतं की डॉक्टर शिंदे यांनीच हे सर्व नियोजन केलं होतं आणि हे सगळं फक्त एका अहवालाचा राग म्हणून. ही गोष्ट इतकी भयानक आहे की तुम्ही विचार करू शकत नाही. महिला डॉक्टरांनी आपलं आयुष्य समाजसेवेसाठी दिलं आणि एका सूडाने त्यांची प्रतिमा धुळीत मिळवली. या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड संताप आणि भीती आहे. कारण हे केवळ एखाद्या व्यक्तीवरचा हल्ला नाही, हे आहे एक सामाजिक अधःपतन, जिथं तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर समाजाचा सर्वनाश करू शकतो. तंत्रज्ञान हे शस्त्र आहे. वापर कसा करतो त्यावर समाज उभा राहतो की कोसळतो. या घटनेतून आपण शिकायला हवं की AI सारख्या तंत्रज्ञानाचा गैरवापर किती भयानक स्वरूप धारण करू शकतो. जर एखादा डॉक्टर असं करू शकतो तर कोणावर विश्वास ठेवायचा? ही गोष्ट शेवट झाली असली पण एक सवाल मागे ठेवून जाते. तुम्हाला खोट्या बातम्यांपासून, बनावट गोष्टींपासून कोण वाचवणार? तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला वाटत असेल की समाजात या विषयावर जागरूकता निर्माण व्हायला हवी, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारच्या सत्य घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.